मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने त्र्यंबकेश्वर में सभा को किया संबोधित। महाराष्ट्र के मुख्यमंत्री और भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता देवेंद्र फडणवीस ने त्र्यंबकेश्वर में एक सभा को संबोधित किया। इस अवसर पर उन्होंने त्र्यंबकेश्वर और इगतपुरी नगरपालिका चुनाव में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के लिए प्रचार किया। फडणवीस ने कहा कि कुंभ मेले के कारण त्र्यंबकेश्वर नगरपालिका चुनाव का विशेष महत्व है। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकास और परंपरा के दोहरे उद्देश्य को ध्यान में रखते हुए ये चुनाव महत्वपूर्ण है। उन्होंने कहा कि कुंभ मेले के दौरान होने वाले विकास कार्यों को नगरपालिका के माध्यम से पूरा किया जाएगा और कुंभ मेले के बाद भी भाविकों और पर्यटकों को सभी सुविधाएं प्रदान की जाएंगी। कुंभ मेला मंत्री गिरीश महाजन ने कहा कि कुंभ मेले में निसर्ग का इस्तेमाल समतोल साधने की जिम्मेदारी और उसके लिए आवश्यक विधि की कमी नहीं होगी। उन्होंने कहा कि नगरपालिका के माध्यम से कुंभ मेले के कार्य पूरे किए जाएंगे, इसलिए ये चुनाव महत्वपूर्ण है। अखाड़ों के महंतों के प्रतिनिधि स्वामी शंकरानंद महाराज ने कहा कि आगामी कुंभ मेला महत्वपूर्ण और इसे सफल बनाने के लिए मुख्यमंत्री के हाथ मजबूत करने के लिए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को चुनना चाहिए। पूर्व केंद्रीय मंत्री भारती पवार ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में देश और राज्य का विकास हो रहा है। इसके लिए भारतीय जनता पार्टी को वोट देना चाहिए। प्रदेश सर चिटनीश लक्ष्मण सावजी ने कहा कि भारतीय जनता पार्टी ने देश और राज्य में अब तक किए गए कार्यों का उल्लेख करते हुए कुंभ मेले के दौरान भाविकों को अधिकतम सुविधाएं प्रदान करने के लिए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को चुनना चाहिए। नासिक त्र्यंबकेश्वर से विजय सोनवड़े की रिपोर्ट। मिळण्यासाठी आपली ही ताकद वाढवावी अशी मी विनंती पण करते। एक बहीण म्हणून आवर्जून सांगते की सरकार आपला त्याच्या 3 पट त्याच्या 4 पट गर्दी यावेळेला कुंभमेळ्यासाठी होणार आहे। कारण अनेक विकासाचे काम या ठिकाणी करायचे, 1000 कोटीचा निधी आपण या ठिकाणी आणलेला आहे। सगळे नगरसेवक या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांना आशीर्वाद द्या, भरभरून मतं द्या आणि या भागाचा विकास कसा होईल, आपला कुंभ अतिशय सुरक्षित सुंदर कसा होईल, स्वच्छ कसा होईल यासाठी आपल्या कुंभमेळ्याची लगबग सुरू असेल। आणि म्हणून या पवित्र भूमीत विकास कामे करताना निसर्गाचा समतोल राखणे ही आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आहे। तत्पर कर्तव्यनिष्ठ कर्मठ असे मुख्यमंत्री येतो आणि कार्यक्रमाचा आजचा उद्देश नगर परिषद सार्वजनिक निवडणुका 2025 यासाठी मुख्यमंत्री त्यांचे आशीर्वाद आम्हाला स्वतःच्या ठिकाणी लाभतात। ते सर्व महानुभाव, उपस्थित आमदार, माजी आमदार, भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, आपले उमेदवार, सर्व नगरसेवक आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, उमेदवार श्री कैलाश घुले या ठिकाणी इगतपुरीच्या आपल्या उमेदवार श्रीमती मधुमालती बेंद्रे, मंचावर उपस्थित असलेले सुयोग वाडेकर। बोला त्र्यंबकराज भगवान की। अरे भोलेनाथांचा जय जयकार असा हळू। आज सोमवार आहे बरं का, भगवान बघतात भोलेनाथ। जरा जोरात बोला त्र्यंबकराज भगवान की। केवळ 350 शहरांमध्ये राहतात। त्र्यंबक सारखे 350 शहर आहेत, त्यात महाराष्ट्राची 6.5 कोटी लोक राहतात। या 6.5 कोटी लोकांकरता हे 350 शहर जर आपण सुधारू शकलो, त्या ठिकाणी आपण जीवनमान उंचवू शकलो,
तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकणार आहोत आणि त्या दृष्टीने आमच्याकडे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेवाची आराधना करून तिथल्या गणेशापुढे हा नारळ वाढवलेला आहे आणि तो नारळ वाढवून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आई गोदावरी ही आमच्या संस्कृतीची वाहक आहे। गंगेच्या आणि गोदेच्या तीरावर आमची सनातन संस्कृती उभी राहिली आहे आणि आज जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून या सनातन संस्कृतीला पाहिलं जातं आणि या सनातन संस्कृतीमध्ये आमच्या ज्योतिर्लिंगांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्या ठिकाणी 5 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्र्यंबकेश्वरांसारखं एक आद्य ज्योतिर्लिंग जिथनं या ठिकाणी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शहर घडवण्याकरता आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये ज्या शहराकडे लोकांचं लक्ष असतं जिथे येण्याची प्रत्येक या ठिकाणी हिंदू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते ते शहर तसं साजेसं झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे। आज एवढी सगळी महंत मंडळी या ठिकाणी आहेत त्यांनाही मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांनाही हे जे काही आपल्याला सिंहस्थाचं आयोजन करायचं आहे या आयोजनामध्ये मी नेहमी सांगतो हे सरकारचं आयोजन नाही आहे, सरकार व्यवस्था करणार आहे। या कुंभाचं आयोजन संत आणि महंत करणार आहेत, आमचे आखाडे करणार आहेत। हे खरे आयोजक ते आहेत, त्यांनी देशभरातनं लोकांना निमंत्रित केलेलं आहे, ते या ठिकाणी सगळे पर्व पार पडणार आहेत। त्या पर्व पार पडण्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या व्यवस्थांमध्ये आम्ही कुठेही मागे पडणार नाही। सगळ्या प्रकारची व्यवस्था ही त्या निमित्ताने आपण पूर्ण करू। आज या निमित्ताने इगतपुरीच्या आपल्या उमेदवार मधुमालती मेंद्रेजी त्या देखील या ठिकाणी आले आहेत, तिथले आपले सगळे अभिमानाची